अंकशास्त्राचा खोटा बुरखा पांघरून लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या विचित्र कृत्यांचा आता पर्दाफाश झाला आहे. एका पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीतून जे सत्य समोर आलं आहे ते ऐकून कोणत्याही पायाखालची जमीन सरकेल. मिळालेल्या माहितीनुसार ही पीडित मुलगी अल्पवयीन असून ती अहिल्यानगरची रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा भोंदू खराटशी संपर्क झाला. माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी शंकराचा अवतार आहे मी शंकराचा अवतार आहे. असा दावा करत खरात याने त्या मुलीला जाळ्यात ओढलं. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी विशिष्ट पूजा करावी लागेल असं त्याने तिला सांगितल्याचा दावा मुलीने केला आहे. त्यानंतर खरातने मुलीचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप करत त्या अल्पवयीन मुलीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खरातने अल्पवयीन मुलीलाही लक्ष केल्याने खळबळ उडाली असून त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. त्याने इतरही काही अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढत अत्याचार केले का याचा तपास सुरू आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणात बड्या आयुर्वेदिक औषधे व जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी व जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. तसेच नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर असून संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. अंधश्रद्धा व फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? अशा अंकशास्त्राचा खोटा बुरखा पांघरून लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातविषयी काय शिक्षा व्हायचा पाहिजे अशा भोंदू बाबाला? तुमचं जे काही मत असेल मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत.